नक्की हीच जागा सांगितली होती ना पोत्या? हा दादा, आता येईलच मला कोणत्या पण टायमाला. टेन्शन आलं रे. रिलॅक्स रंगा दादा, रिलॅक्स. अहो आज गणपती विसर्जन आहे. सगळा पोलीस फोर्स तिकडं त्या चौपाटीवर जमून राहिलाय. इथं आपल्याशिवाय कोण कुत्रा पण नाही. माझ्या जीवनाची नाव किनाऱ्याला लागू दे रे देवा. सिग्नल आता बाकीचे पैसे हवालदार भरेल. मॅडम मला सोडून द्या. हो माझा काही दोष नाही. मी काय देवाच्या पण खरं सांगतो. अहो आयुष्यात पहिल्यांदाच केलंय. अहो माझा या ड्रगच्या स्मगलिंगशी काही संबंध नाही. खरंच काही संबंध नाही. मी पहिल्यांदाच केलो आणि फसलो. मॅडम मला माफ करा. माझ्या एरियात ड्रग्स स्मगलिंग करण्याची हिम्मत करणाऱ्याला इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी. मॅडम काहीतरी मॉड्यूल करू, ऍडजस्टमेंट करू. अहो तुम्ही माझं पाहायला पाहिजे, मग मी तुमचं पाहायला पाहिजे. सगळं व्यवस्थित होऊन जाईल. काय बोललास तू? मांडवली ऍडजस्टमेंट. मी कोण आहे ठाऊक आहे तुला? इन्स्पेक्टर तेजस्विनी. तेजस्विनी अडसूळे. माझ्या डिक्शनरीत मांडवली, ऍडजस्टमेंट, देणं घेणं शब्द नाहीत. डायरेक्ट केस क्लोज. काळे टाकायला आत. चल रे चल. गाडी. मॅडम मॅडम देवा शपथ खरं सांगतो मॅडम, आजवर लई धंदे केले, चांगले बरे वाईट सगळे धंदे केले, पण कशातच यश नाही आलं. शेवटी शेवटी मी माझं घर विकलं, शेती विकली, सगळं विकलं आणि सगळे पैसे एकत्र करून याच्या धंद्यात टाकले. आयुष्याची सारी कमाई याच्यात टाकली मॅडम. अरे देवा आता मी काय करू मॅडम? माझी बायकोली कोणाच्या तोंडाकडे पाहतील ना, ते भिकायला लागतील मॅडम. मॅडम काही काळजी करा मॅडम त्याची. मग तुमच्या पाय पडतो, मला सोडून द्या. तुमच्या पाय पडतो, मला सोडून द्या मॅडम. मॅडम प्लीज.
खाली उतर. चला उतर उतर खाली. अरे ये. नाही नाही, एन्काउंटर नका करू मॅडम, एन्काउंटर नका करू. मी तुमच्या पाया पडतो, मला सोडून द्या मॅडम, मी तुमच्या पाया. लहान मुलासारखा रडू नकोस. मारत नाहीये मी तुला. मगाशी काय बोलला होतास रे तू? मी काय बोललो मॅडम? मांडवली करा बोलला होतास तू माझ्याशी? हिम्मत कशी होते रे तुझी? मॅडम मी चुकून बोललो, मला माफ करा मॅडम. करेक्ट बोलला होतास तू. माणसाला आयुष्यात ऍडजस्टमेंट करावीच लागते. चल केली मी ऍडजस्टमेंट. अरे जा. सोडा म्हणत होतास ना? हा सोडला मी तुला. चल. मॅडम माझे ते पैसे. ए काळे, यस मॅडम. ड्रग्सची पाकिटं कुठे? गाडीत ठेवलेत मॅडम. चला चांगलं आहे, त्याच्यासाठी पण गिराईक मिळेलच. आणि पैसे? आपण नेहमी करतो तसंच केलंय मॅडम. जप्त केलेल्या मालामधले काही पैसे आपण गुन्हेगारांना देतो आणि बाकीचे सगळे वाटून घेतो. हा याचा वाटा. घे रे तुझे पैसे. इतकंच मॅडम? मॅडम माझं घरदार विकलं नाही. एवढेच? इथनं पुढे तू मला ओळखत नाही आणि मी तुला. चले निघून चाल. अहो पण ए आणि पुन्हा जर का या धंद्यात दिसला ना तर तुझ्या आता नाही 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 मॅडम, मी कधीच या धंद्यात चले पडणार निघ नाही. आता, मला माफ करा. चल निघ.